बोरी अडगाव येथील उपोषणकर्ते शेतकऱ्यांची रविकांत तुपकर यांनी घेतली भेट। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील 7 शेतकरी दुष्काळग्रस्त घोषित करा व शेतकऱ्यांना हेक्टरी मदत व पीक विमा देण्यात यावा, सक्तीची वसुली थांबवा या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला 27 डिसेंबर पासून सुरुवात केली आहे। उपोषणाचा 5वा दिवस असून अजूनही प्रशासनाने भेटी दिल्या मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली। शेतकरी हा सरकारच्या अजेंड्यावरच नाही आहे, शेतकऱ्यांना मारून त्यांना खाईत लोटायचं असा चंग सरकारचा असून असं चित्र संबंध महाराष्ट्रातला आहे। बोरी अडगाव येथे बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे बघायला शासनाला लक्ष नाही। जर या शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत तोडगा निघाला नाही तर बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतील। पुढाऱ्यांना गावात येऊ द्यायचं की नाही याचाही विचार आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे। RC24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा। मुळामध्ये शेतकरी हा सरकारच्या अजेंड्यावरच नाहीये। शेतकऱ्यांना मारायचं, शेतकऱ्यांना आत्महत्याच्या खाईत लोटायचं असा चंग सरकारने बांधलाय, असं सध्याचं महाराष्ट्रातलं चित्र आहे। बोरी अडगाव तालुका खामगाव येथील शेतकरी गेल्या 5 दिवसापासून खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून कर्जमुक्ती करा आणि 100% पीक विमा द्या या मागण्या घेऊन उपोषणाला बसलेत। 5 दिवस झाले या शेतकऱ्यांना बघायला सरकारकडे वेळ नाही, नुसतं थातूरमातूर गोष्टी करून या ठिकाणी उत्तरं दिल्या जात आहेत। या शेतकऱ्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यांच्या जीविताला धोका तयार झालेला आहे। असं असताना सरकार जर त्यांची दखल घेणार नसेल तर या सरकारला चाटायचं का? सरकारमधले लोक रस्त्यावर कसे फिरू शकतील? आता उद्या हजारो शेतकऱ्यांचा खामगावला मोर्चा आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर या शेतकऱ्यांची बैठक होणार आहे। त्या बैठकीत काही तोडगा निघाला तर ठीक, अन्यथा बोरी अडगावचे उपोषणाला बसले शेतकरी एकटे नाही, उभ्या बुलढाणा जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले शेतकरी यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आम्ही या पुढाऱ्यांना आता गावात येऊ द्यायचं का नाही याचाही निर्णय आम्ही आता उद्या करणार आहोत।